नमस्कार. नवीन आजची क्लिप आपण ऐकत आहोत. श्री स्वामी स्वरूपानंद प्रसन्न. सद्गुरू सारखा असता पाठी राखा. ओम. स्वामी स्वरूपानंद हे 20व्या शतकात होऊन गेलेले एक अलौकिक व्यक्तिमत्व. अशा एका सत्पुरुषाचे दर्शन मला मिळाले आणि तेही एकदाच नाही तर अनेक वेळा. यासारखे आणखी भाग्य ते कोणते. साधारणपणे 1969 ते 1974 या काळात मी आईवडिलांबरोबर अनेक वेळा चिपळूण होऊन पावसला जात असे. त्यावेळी मी 15 वर्षाची होते. नक्की मी कोणत्या दिवशी स्वामींना प्रथम पाहिले ती तारीखवार काही आठवत नाही. पण 8वीची वार्षिक परीक्षा झाली आणि वडील आम्हा सर्वांना मे महिन्यामध्ये पावसला घेऊन गेले. तेव्हाच मी प्रथम स्वामींना पाहिले. अत्यंत कृश पण अत्यंत तेजस्वी असे त्यांचे झालेले प्रथम दर्शन मला आजही आठवते. त्यांचे ते अत्यंत हळू आवाजातील बोलणे, अतिशय तेजस्वी प्रसन्न चेहरा आणि चेहऱ्यावरील स्मित आजही मनात घर करून राहिले. नंतर वर्षातून कमीत कमी 2-4दा तरी कुणा ना कुणाबरोबर पावसला जातच होते. त्या काळात 1-2 दिवस शाळा बुडली म्हणून काही बिघडत नसे. स्वामीजी आम्हा बहिणींना दरवेळी ज्ञानेश्वरी नित्यपाठाची छोटी पुस्तके प्रसाद भेट म्हणून देत असत. आईवडिलांबरोबर आम्ही नित्य पाठ म्हणत असू, पण चांगला पाठ झाला नव्हता. एकदा असेच पावसला गेल्यावर बाबा देसाईंनी विचारले, नित्यपाठ पाठ झाला का गं? म्हण बरं. मी घाबरत घाबरत ओम नमोजी आद्या म्हणायला सुरुवात केली. पहिल्या 4-5 ओव्या पाठ येत होत्या, तेवढ्या म्हटल्या. बाबा देसाईंनी 4-5 ओव्या ऐकून बास करायला सांगितले. त्यांना वाटले असेल हिचा नित्यपाठ पाठ झालाय. मीही सुटकेचा श्वास सोडला. पण आता वाटते की त्यावेळी जर नित्यपाठ पाठ झाला असता तर स्वामींनी कदाचित दुसरे पुस्तक भेट म्हणून दिले असते. आम्हा दोघी बहिणींना मिळालेली प्रसाद भेटीची नित्य पाठाची कितीतरी पुस्तके होती. त्यावेळी मला गुरूंचा अनुग्रह म्हणजे काय इत्यादी काही कळत नव्हतं. आई वडिलांबरोबर किंवा मामांबरोबर पावसला जायचे, दर्शन घ्यायचे एवढेच माहीत. आईवडिलांनी स्वामींचा अनुग्रह घेतला होता. वडिलांनी तर आपला सारा संसार स्वामींवरच सोपवला होता. अत्यंत कठीण परिस्थितीत वडिलांना फक्त स्वामींचाच आधार वाटत होता. नंतर 1974 स्वामींनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी वडील पावसला जायला निघाले. आम्ही पण येऊ का म्हणून आम्ही वडिलांच्या मागे लागलो. तेव्हा आता पुन्हा प्रत्यक्ष देहदर्शन लाभणार नाही या विचाराने आम्हा तिघी बहिणींना घेऊन वडील पावसला गेले होते. त्यामुळे समाधी सोहळ्याच्या यात्रेत आम्ही सहभागी होऊ शकलो. सर्व सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. 1976 माझे लग्न झाले. वडिलांनी मला सासरी येताना स्वामींचा फोटो दिला होता. पण लग्न नुकतंच झालेले असल्यामुळे मला घरच्यांच्या स्वभावाची काही कल्पना नव्हती. स्वामींचा फोटो लावलेला आवडेल की नाही या विचाराने मी तो फोटो बॅगेतून काढलाच नाही. एक दिवस माझे धीर स्वामींचा फोटो कुठे मिळतो का ते पाहत होते. मला म्हणाले, हे फार मोठे संत होऊन गेले, त्यांचा फोटो मिळतो का ते पाहत होतो. तेव्हा त्यांना माझ्या बॅगेतील फोटो काढून दिला आणि स्वामीजींच्या फोटोची आमच्या देवघरात स्थापना झाली. नंतर सेवा मंडळातर्फे स्मृती सौरभ हे स्वामींच्या आठवणींचे पुस्तक प्रसिद्ध झाले. ते माझ्या वाचनात आलं. ते वाचल्यानंतर मात्र मला आपण स्वामींचा अनुग्रह घेतला नाही याचे खूप वाईट वाटत होते. 3 दिवस डोळ्यांना अखंड संततधार लागली होती. 4थ्या दिवशी मात्र निश्चय केला की ठीक आहे, नाही घेतला आपण अनुग्रह, या जन्मी नाही तर आता पुढल्या जन्मी, पण आता गुरु म्हणून दुसऱ्या कोणाच्याही पायावर डोके ठेवायचे नाही. मी मनोमन स्वामींनाच माझे गुरु मानले होते. त्या रात्री स्वप्नात मला स्वामींचे मला दर्शन झाले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. सकाळी जाग आल्यावर खूप बरे वाटले. मी ही घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी सांगितले की अगं, त्याने तुला अनुग्रहच दिलाय, तू तर भाग्यवान आहेस. स्वामींनी तुझ्या डोक्यावर हात ठेवला. स्वामी जेव्हा प्रत्यक्ष अनुग्रह देत असत तेव्हा कोणाच्या डोक्यावर हात ठेवत नसत. उलट म्हणत असत की अनुग्रह दिल्यावर शिष्याच्या डोक्यावर हात ठेवण्याची पद्धत आहे, पण मी हात ठेवत नाही.
आपण नमस्कारही गादीवर डोके ठेवूनच करत होतो की नाही? आणि तुकारामांना सुद्धा स्वप्नातच गुरुने दीक्षा दिली होती. तेव्हा त्यांनी तुला हा अनुग्रहच दिला आहे. पण मला ही गोष्ट पटत नव्हती. कारण मला डोळे पण मिटले की स्वप्ने पडू लागतात. सिनेमा सुरू. आजही तीच स्थिती आहे. आणि मी तर सतत 3 दिवस त्याच एका गोष्टीचा विचार करीत होते. मनी वसे ते स्वप्नी दिसे. त्यानुसार मला स्वामी स्वप्नात दिसते असतील असे वाटत होते. त्यामुळे मला स्वामींनी अनुग्रह दिला यावर विश्वास नव्हता. तसेच मनात नाना शंका होत्या. पती-पत्नी दोघांनी अनुग्रह घ्यायचा असतो किंवा पती हाच पत्नीचा गुरु वगैरे. एकूण स्वामींनी आपल्याला अनुग्रह दिला आहे हे मी मानत नव्हते. ही गोष्ट मात्र खरी. असे 4-6 महिने गेले. त्यावेळी स्वामींविषयी माझ्या मनात कोणताही विचार नव्हता. एक दिवशी पहाटे 4:30 वाजता मला स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांच्या अंगावर भगवी कफनी होती. हातात दंड, कमंडलू अशा संन्यासी वेशात मी त्यांना पाहिले. सभोवतीच्या गर्द अंधारात त्यांचा तेजस्वी चेहरा आणि शरीर तेवढे स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहताच मी त्यांच्या पायावर डोके ठेवले. डोळे मिटून हात जोडून नमस्कार केला आणि पुन्हा डोळे उघडले तर त्यांची मूर्ती अंतर्धान पावलेली होती. मी स्वप्नातून खडबडून जागी झाले. पण जाग आल्यानंतर सुद्धा माझ्या कपाळाला त्यांच्या पायाचा झालेला स्पर्श बराच वेळ जाणवत होता. आता मात्र स्वामींनी आपल्याला अनुग्रह दिलेला आहे याची मला खात्री पटली. काहीही साधना न करता केवळ पूर्वजन्मीचीच पुण्याई म्हणून मला स्वामीजींसारखे सद्गुरू लाभले आहेत. आता स्वामीजी समाधीस्थ होऊन सुद्धा 42 वर्ष झाली. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पाहणारी मंडळीसुद्धा कमी होऊ लागली आहेत. तेव्हा तुम्ही स्वामींना प्रत्यक्ष पाहिले होते का? असे कोणी विचारले की ऊर अभिमानाने भरून येतो आणि लगेच मुखातून उत्तर येते की हो, स्वामींना आम्ही प्रत्यक्ष पाहिले होते. एकदाच काय, अनेकदा. ओम तत्सत. धन्यवाद. या पुढची क्लिप आपण उद्या ऐकूया.